व्हॉट इज लोअर प्लांट्स हे बघितलं आपण. व्हॉट इज हायर प्लांट्स हे बघितलं आपण. लोअर प्लांट्स कशाला म्हणायचं मग काल सांगितलंय. कशाला म्हणायचंय लोअर प्लांट्स. व्हॉट इज लोअर प्लांट्स कशाला म्हणायचं. The plants which has simple method of reproduction, that is asexual method of reproduction. Then what is higher plants? The plants which has a more complex method of reproduction, that is sexual method of reproduction. Second, the plants which arise first on the earth in the process of evolution are called as lower plants. जनरली किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन करताना आपण दोन क्लास करतो, क्रिप्टोगॅम्स अँड फॅनेरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स म्हणजे कोणते प्लांट्स, नॉन सीडेड प्लांट्स, आणि फॅनेरोगॅम्स म्हणजे कोणते प्लांट्स, सीडेड प्लांट्स. असंही तुम्ही क्लासिफिकेशन करू शकता. क्रिप्टोगॅम्स आर जनरली लोअर प्लांट्स, त्यामध्ये अल्गी येतात, ब्रायोफाइट्स येतात, टेरिडोफाइट्स येतात, ठीक आहे. आणि जे काही तुमचे फॅनेरोगॅम्स आहेत सीडेड प्लांट्स, त्याच्यामध्ये मग तुमचे जिम्नोस्पर्म्स येतात आणि एंजिओस्पर्म्स येतात, ठीक आहे. तर असे दोन काय आहेत आपल्याकडे ग्रुप्स आहेत तिथे, लोअर अँड हायर प्लांट्स. आणि त्याच प्लांटमध्ये आपल्याला काय बघायचं, रिप्रोडक्शन बघायचं. मग लोअर प्लांटचं रिप्रोडक्शन आपण बघितलं सिंपल टाईपचं, काही टाईप्स बघितले आपण त्यामध्ये. जसं फर्स्ट एक्झाम्पल काय बघितलं आपण, की फर्स्ट एक्झाम्पल आपण बघितलं ईस्टचं, ठीक आहे. त्या अगोदर आपण काय बघितलं, स्पायरोगायरामध्ये होणारं रिप्रोडक्शन बघितलं, दॅट इज इट बिलॉंग्स टू द अल्गी. आणि सिंपल मेथड आहे रिप्रोडक्शनची, दॅट इज फ्रॅगमेंटेशन, ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल काय बघितलं आपण, ईस्ट. हे काल पण सांगितलंय तुम्हाला की ईस्ट हा कुणाला बिलॉंग करतो, फंजायला बिलॉंग करतो. आपण जरी वरती हेडिंग काय दिलंय, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स म्हटलंय, पण आपल्याला आर्य शेटकरने ऑलरेडी सांगितलेलं आहे की किंगडम फंजाय काय आहे, सेपरेट आहे किंगडम प्लांटी पासून, ठीक आहे. मग इथे ईस्ट आपण बघितलं, बडिंग इन ईस्ट, ठीक आहे. सेकंड काय बघितलंय एक्झाम्पल, बडिंग बघितलं, इट इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन, ईस्ट मध्ये आपण बघितलंय, ठीक आहे. तिसरं एक्झाम्पल काय घेतलंय आपण, स्पोर फॉर्मेशन. अगेन एक्झाम्पल काय घेतलंय, क्लॅमायडोमोनास बिलॉंग्स टू अल्गी, बिलॉंग्स टू अल्गी. असेक्शुअल मेथड आहे रिप्रोडक्शनची. कशाच्या मदतीने रिप्रोडक्शन करताय, विथ द हेल्प ऑफ झूस्पोर्स. विचारला जाऊ शकतं बरं काय, ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. त्यानंतर अजून काही मेथड्स आहेत आपल्याकडे असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या लोअर प्लांट्स मध्ये, ठीक आहे. त्यापैकी पहिली आहे बायनरी फ्युजन. एक्झाम्पल काय बघितलं आपण, दोन एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे, क्लोरेला आणि क्लॅमिडोमोनास. अगेन बिलॉंग्स टू द अल्गी, अल्गीला बिलॉंग्स करतायत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे कोनिडिया फॉर्मेशन. आता कोनिडिया म्हणजे काय, स्पोर्स येते, ठीक आहे. काय आहेत, स्पोर्स. जसं झूस्पोर्स, अप्लॅनोस्पोर्स, ही स्पोर्सची नावं अल्गी मधल्या काही अल्गीजची आपल्याला बघायला भेटतात. तसं कोनिडिया, ठीक आहे, टिलिटोस्पोर्स, अशी खूप सारी नावं आहेत की जे फंजाय मध्ये सुद्धा आहेत, ठीक आहे. त्यापैकी कोनिडिया फॉर्मेशन कोण करतो, पेनिसिलियम करतो. लक्षात ठेवायचं आहे. एनसीईआरटीचं बुक जर तुम्ही बघितलं तर त्या बुकमध्ये याची डायग्राम पण दिलेली आहे, ठीक आहे. पेनिसिलियमची डायग्राम दिलेली आहे, त्याच्यामध्ये कोनिडिया फॉर्मेशन होतं, ठीक आहे. एकावरती एक एकावरती एक एकावरती असे स्पोर्स तयार होतात. आणि पेनिसिलियम तुम्हाला माहिती आहे, पेनिसिलिन नावाचा अँटीबायोटिक सुद्धा आपण त्याच्यापासून एक्सट्रॅक्ट करतो, ठीक आहे. अँड शेवटचं काय आहे, गिम्मा फॉर्मेशन ऍज इन मर्कॅन्शिया. आता मर्कॅन्शिया कालच सांगितलं कोणत्या ग्रुप मधला आहे, ब्रायोफाइट्स मधला आहे, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काय तयार होतात, गिम्मा कप्स तयार होतात. जेव्हा पावसाळा संपतो, थोडीशी ऍडव्हर्स कंडिशन येते, मॉइश्चरचं प्रमाण कमी होतं, तेव्हा त्या व्हेजिटेटिव्ह थॅलस वरती काय तयार होतं, छोटे छोटे कप्स तयार होतात, ज्याला आपण गिम्मा कप म्हणतो, ठीक आहे. आणि ते काय डॉर्मंट पोझिशनला जातात, ठीक आहे, जोपर्यंत वॉटरची अवेलेबिलिटी कमी आहे तोपर्यंत. जेव्हा कधी नेक्स्ट इयर नेक्स्ट सीझन जेव्हा पुन्हा कधी फेवरेबल कंडिशन येते, मॉइश्चर रेन मोठ्या प्रमाणावरती होणार आहे, तेव्हा काय होणार आहे, पुन्हा गिम्माचं पुन्हा जर्मिनेशन होणार, फॉर्मेशन होणार, नवीन थॅलस मध्ये पुन्हा प्रोसेसला सुरुवात होणार, ठीक आहे. याच्यामध्ये आपण बघितलं हायर प्लांट मध्ये असं नाहीये की प्लांट्स हायर आहेत म्हणून सेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड्स आहे फक्त त्यांच्यामध्ये. त्यांनी काय केलेले, काही कॅरेक्टर्स प्रिझर्व्ह केलेले आहेत लोअर प्लांट्सचे सुद्धा. मग हायर प्लांट जरी आहेत तरी त्यांच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह मेथड आहे रिप्रोडक्शनची, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, रूट आहे, ठीक आहे. रूटच्या मदतीने रिप्रोडक्शन चालतं. कोणते प्लांट्स आहेत असे, स्वीट पोटॅटो आहे ज्याला रताळू म्हणता तुम्ही, ठीक आहे. त्याच्यानंतर ऍस्परागस आहे ज्याला तुम्ही शतावरी म्हणता, आणि एक दहलिया आहे. या प्लांट्स मध्ये रूट्सच्या मदतीने काय चालतं, रिप्रोडक्शन चालतं.
ही जी सिंपल मेथड आहे. त्यानंतर लीफच्या मदतीनं पण काही हायर प्लांट्स काय करतात, रिप्रोडक्शन करतात. त्यापैकी पहिला आहे हा ब्रायोफायलम, ज्याला आपण काय म्हणतो, पानफुटी. ठीक आहे, असं लेदर थोडंसं जाड पान असतं. काही लोक त्याला, काल पण सांगितलं तुम्हाला की काही लोक त्याला अडुळसा म्हणून काय करतात, जनरली घरापुढे लावतात. ठीक आहे. त्यानंतर एक आहे, नेक्स्ट आहे कॅलिंकी. ठीक आहे, हे पण त्याच ग्रुपला बिलॉंग करतं. त्याच्यानंतर एक बिगोनिया आहे. खूप सारे प्लांट्स आहेत की ज्यांच्यामध्ये लीव्हच्या मदतीनं रिप्रोडक्शन चालतं. त्यापैकी आपण इथे काही घेतलेले आहेत. स्टेमच्या मदतीनं सुद्धा रिप्रोडक्शन चालतं. आता 11th मार्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट मध्ये तुम्ही बघितलेलं आहे काय, की स्टेमचं मॉडिफिकेशन कधी कधी रायझोम मध्ये होतं, कधी कधी ट्युबर मध्ये होतं. तर त्याची एक्झाम्पल दिली तिथे. टर्मरिक मध्ये रायझोम मध्ये मॉडिफिकेशन झालंय स्टेमचं आणि त्याच्या मदतीने रिप्रोडक्शन होऊ शकतं. नेक्स्ट आहे ट्युबर्स. स्टेमचं मॉडिफिकेशन ट्युबर मध्ये झालेलं आहे पोटॅटो मध्ये, आणि तिथे सुद्धा काय होऊ शकतं, त्या ट्युबरच्या मदतीने रिप्रोडक्शन होऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट आहे बल्ज, ओनियन, कांदा. सगळ्यांना माहितीये त्याच्या मदतीने सुद्धा रिप्रोडक्शन चालतं. अर्धा कांदा कापतो आपण, डोंगळे लावतो, बरोबर की नाही, आणि त्याला नंतर सीड्स येतात. त्यानंतर हाऊ डज व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन ऑकर इन नेचर. आता वेगवेगळ्या मेथड्स आहेत. ठीक आहे, त्याच्या मदतीने काय चालतं, हे रिप्रोडक्शन चालतं. ठीक आहे. व्हेजिटेटिव्ह मेथड मध्ये आपण जर विचार केला, प्लांट्स रिप्रोड्यूस असेक्शुअली थ्रू देअर व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. मग ते रूट असू शकतं, स्टेम असू शकतं, लीफ असू शकतं, प्लांटचा कोणताही पार्ट असू शकतो. ठीक आहे, त्याच्या मदतीने रिप्रोडक्शन होणार आहे. 11th मार्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट मध्ये तुम्ही सगळं बघितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही रनर बघितलं, सकर्स बघितलं, रायझोम बघितलं, त्याच्यानंतर तुम्ही अजून स्टोलन्स बघितलं, त्याच्यानंतर तुम्ही इकॉर्नियामध्ये ऑफसेट बघितलं. हे सगळं 11th आहे. ठीक आहे, आणि ते लक्षात ठेवायचंय की कोणत्या प्लांट पार्ट्सच्या मदतीने रिप्रोडक्शन चालतं प्लांट्स मध्ये. ठीक आहे, तुम्ही बुलबिल्स बघितलं, तुम्ही कॉर्न बघितलं, बरोबर ना, हे सगळं तुम्ही 11th ऑलरेडी बघितलेलं आहे. हेन्स द न्यू प्लांट्स फॉर्म्ड आर जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पेरेंट्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाहीये, मिओसिस होत नाहीये, गॅमेटचं फॉर्मेशन होत नाहीये. म्हटल्यानंतर काय, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये जे नवीन ऑफस्प्रिंग्स तयार होतील, यंग वन्स तयार होतील, ते कसे असणार आहेत, आयडेंटिकल टू देअर पेरेंट्स. कसे, जेनेटिकली. ठीक आहे. There are also few methods which would not occur naturally in the plants. Agriculture and horticulture exploit vegetative reproduction in order to multiply fresh stocks of plant. जसं कटिंग आहे, एखादा जास्वंदीचं झाड आहे. ठीक आहे, तुम्ही फांदी कट करता, दुसऱ्या ठिकाणी लावता, लगेच नवीन प्लांट मध्ये काय होतं, फॉर्मेशन होतं. खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. ऊसही अशाच पद्धतीने लावतो आपण, आहे की नाही. म्हणजे ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिस आहे. ऊसाचे तुकडे करतो आपण छोटे छोटे छोटे, त्याला आईज असतात नोडवरती, नोड इंटरनोड असतं, नोडवरती छोटे छोटे असे त्याला आईज असतात, डोळे असतात, कोंब ज्याला आपण म्हणतो. त्याच्यापासून नवीन प्लांट काय होतं, तयार होतं. गिन्नी गवत पण तुम्ही लावता शेतामध्ये, अशाच पद्धतीने लावता. ठीक आहे, तर हे सगळं आपल्याला बघायला भेटतंय व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये. आर्टिफिशियल मेथड्स आर यूज टू प्रोपगेट डिझायर्ड व्हरायटीज. ठीक आहे, अकॉर्डिंग टू ह्युमन रिक्वायरमेंट्स. द व्हेरियस मेथड्स आर एज फॉलोज. पहिली मेथड आहे कटिंग, जी आत्ताच मी एक्सप्लेन केली. ठीक आहे, the small piece of any vegetative part of a plant having one or more buds is used for propagation. ठीक आहे, विजार्ड स्टेम कटिंग. जास्वंद झालं, मग तुम्ही वडाची फांदी सुद्धा कट करून लावू शकता, नवीन प्लांट मध्ये तयार होते. खूप सारे प्लांट्स आहेत असे. एक्झाम्पल जेवढे सांगू आपण तेवढे कमीच आहेत. त्यापैकी एक रोज आहे बघा, गुलाबाच्या काड्या तुम्ही लावता की नाही कट करून. ठीक आहे, स्टेम कटिंग आहे. त्यानंतर बोगनवेलिया, ज्याला तुम्ही कागदी फुल मानतात, पिंक कलरचे, व्हाईट कलरचे फ्लावर्स येतात बघा, त्याला प्रत्येकाच्या घरापुढे जवळपास असतं हे झाड. ठीक आहे, तर बोगनवेलिया, त्यामध्ये सुद्धा स्टेम कटिंग आहे. नेक्स्ट आहे लीफ कटिंग. ठीक आहे, याचे पण एक्झाम्पल दिले तिथे. इथे दिलेलं आहे सेन्सवेरिया. ठीक आहे, त्यानंतर एक दिलेलं आहे रूट कटिंग. रूट कटिंग सुद्धा तुम्ही लावू शकता. एक्झाम्पल दिलेले ब्लॅकबेरी. ठीक आहे, तर ह्या केसमध्ये काय होणार आहे, रिप्रोडक्शन होणार आहे व्हेजिटेटिव्हली. सेकंड आहे ग्राफ्टिंग. ठीक आहे, सेकंड मेथड आहे. कोणती मेथड आहे पण ही, आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनची मेथड आहे. जे वरचं आपण बघितलं ते नॅचरली चालतं प्लांट मध्ये. ठीक आहे, हे आर्टिफिशियली आपण करत आहोत. हिअर पार्ट्स ऑफ टू प्लांट्स आर जॉईंड इन सच अ वे दॅट दे ग्रो ऍज वन प्लांट. यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, विचारलेला आहे. व्हॉट इज सायन आणि व्हॉट इज स्टॉक म्हणून क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, इन दिस मेथड पार्ट ऑफ द स्टेम कंटेनिंग मोर दॅन वन बर्ड, ज्याला काय म्हणायचंय, सायन. तुम्ही कलम करता, कलम करताना खाली कुंडीमध्ये एक प्लांट लावलेलं असतं जे कट केलेलं असतं. मग ते जे रुटेड प्लांट आहे कुंडीमध्ये त्याला म्हणायचंय स्टॉक. The plant which are rooted in the soil are called as stalk. ठीक आहे, and the part of plant which are grafted on the stalk, जो वरतून लावणार आहे तुम्ही, त्याला म्हणायचं आहे सायन. दोन पार्ट झाले, सायन आणि स्टॉक.
ठीक आहे. स्टेम कंटेनिंग मोर दॅन वन बड इज जॉईंड ऑन टू अ रूटेड प्लांट कॉल्ड स्टॉक. जे रूटेड प्लांट आहे त्याला म्हणायचं आहे स्टॉक. इज कॉल्ड ग्राफ्टिंग. ठीक आहे. वेअर एज बडिंग इज ऑल्सो कॉल्ड बड ग्राफ्टिंग. कधी कधी बड पण वापरतो आपण. स्टेम आहे प्लांटचं आणि प्लांटच्या स्टेमवरती बघा कधी कधी जुने स्कार्स असतात. स्कार्स म्हणजे काय, पानं गळून पडलेले जागा ती आपल्याला दिसते. जर वरती आपण ब्रांच कट केली तर त्या लिफच्या एक्झाईल मधनं नवीन ब्रांच फुटते. ठीक आहे. तर ते एक्झाईल मधली जी जागा आहे तिथे आपण काय करू शकतो, असं टील शेप मध्ये काय करायचंय, फक्त कट घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचंय, जो बड आहे छोटासा तो तिथे काय करायचा, ग्राफ्ट करायचा, प्लास्टिकने रॅप करायचंय. तर हे सुद्धा काय झालं, एक ग्राफ्टिंग झालं, ज्याला आपण काय म्हणतो बड ग्राफ्टिंग. ठीक आहे. इन विच ओनली वन बड इज जॉईंड ऑन द स्टॉक. एक्झाम्पल दिले बघा, ऍपल आहे, पियर आहे, रोज आहे, अजून खूप सारे एक्झाम्पल्स आहेत ज्यामध्ये आपण बड ग्राफ्टिंग करू शकतो. इथे डायग्राम पण दिली बघा, दिसतंय. एका प्लांट वरती काय केलं आपण, एका स्टेम वरती आपण काय केला, बड रिमूव्ह केला. ठीक आहे. दुसऱ्या प्लांट वरती काय केलं आपण, इथे टी शेप असा कट घेतला आणि ती जी बार्क आहे, साल जी आहे झाडाची स्टेमची, ती ओपन केली आपण. त्याच्यामध्ये काय केलं, तो कोंब इन्सर्ट केला आणि त्याला काय केलं, रॅप करून घेतलं. ठीक आहे. कधी कधी रॅप करताना प्लास्टिकच्या आतमध्ये आपण मॉस पण वापरतो. कशासाठी, मॉइश्चर टिकून राहावं त्यासाठी. ठीक आहे. आणि मग काय होतं, जे चान्स आहे बड जर्मिनेशनचा, ग्राफ्टचा, तो सक्सेस रेट वाढतो. आणि शेवटचं आहे आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनच्या मेथड मध्ये येतं हे सुद्धा, ज्याला आपण काय म्हणतो टिश्यू कल्चर. ठीक आहे. टिश्यू कल्चर मध्ये काय केलं जातं की प्लांट्सच्या काही टिश्यूज घेतल्या जातात आणि लॅबोरेटरी कंडिशन मध्ये, इन व्हिट्रो कंडिशन मध्ये काय केलं जातं, त्या टिश्यूज पासून एक नवीन प्लांट काय केलं जातं, तयार केलं जातं. आता ही फार मोठी कॉन्सेप्ट आहे जिला आपण प्लांट टिश्यू कल्चर म्हणतो. पण आतासाठी एवढंच लक्षात ठेवा की प्लांटच्या स्मॉल टिश्यू पासून सुद्धा आपण काय करू शकतो, एक नवीन प्लांट तयार करू शकतो इन व्हिट्रो. मग तिथे स्टरिलायझेशन, सगळ्या कंडिशन्स काय करावे लागतात, मेंटेन करावे लागतात. ठीक आहे. ज्याला आपण टोटी पोटेन्सी ऑफ द प्लांट असं सुद्धा म्हणतो. टोटी म्हणजे टोटल, पोटेन्सी म्हणजे काय, पोटेन्शियल. टोटल पोटेन्शियल आहे त्या प्लांटच्या सेलमध्ये, एका नवीन प्लांटमध्ये डेव्हलप होण्याची जी कॅपॅसिटी आहे, त्याला काय म्हणतो आपण टोटी पोटेन्सी. आणि तीच कॉन्सेप्ट आपण कुठे वापरतो, टिश्यू कल्चर मध्ये वापरतो. ठीक आहे. इट इज अ मेथड बाय विच अ स्मॉल अमाउंट ऑफ प्लांट टिश्यू इज युज्ड. ठीक आहे. इज केअरफुली ग्रोन टू गिव्ह मेनी प्लांटलेट्स. ठीक आहे. ज्याला काय म्हटलं जातं, मायक्रो प्रोपॅगेशन. मायक्रो प्रोपॅगेशन मेथड इज ऑल्सो युज्ड नाउ अडेज. मायक्रो म्हणजे स्मॉल, जो टिश्यू आहे, नंबर ऑफ सेल्स आहेत, त्याच्यापासून काय केले जातात, मल्टिपल प्लांट्स प्रोपॅगेट केले जातात. या कॉन्सेप्टला काय म्हणतो आपण, मायक्रो प्रोपॅगेशन. पाहिजे तेवढ्या नंबर मध्ये तुम्ही प्लांट्स काय करू शकतात, तयार करू शकतात. ठीक आहे. दॅट इज मायक्रो प्रोपॅगेशन. हे झालं आपलं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. ठीक आहे. जे आपल्याला हायर प्लांट्स मध्ये बघायला भेटतं. आपण लोअर प्लांट मध्ये पण बघितलं असेक्शुअल रिप्रोडक्शन, हायर प्लांट मध्ये आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बघितलं, आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बघितलं. आता जो मेन चॅप्टरचा भाग आहे, दॅट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन इन हायर प्लांट्स. आपण तिकडे काय होतोय, हळूहळू शिफ्ट होतोय. हायर प्लांट म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये कोण आलं पाहिजे, एंजिओस्पर्म्स आले पाहिजे. एंजिओस्पर्म्स आर द फ्लॉवरिंग प्लांट्स. म्हणजे थोडक्यात त्यांना कशाने कॅरेक्टराइज केलं जातं, प्रेझेन्स ऑफ फ्लॉवर. स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे ज्यामध्ये कॅलिक्स, करोला, एंड्रोशियम आणि गायनोशियम बघायला भेटतो आपल्याला. ठीक आहे. 4 फ्लोरल होल्स बघायला भेटतात. कशासाठी आहे ते, रिप्रोडक्शन. स्पेशल स्ट्रक्चर आहे. काय सांगितलंय बघू आपण त्यामध्ये, थोडं थोडं स्टेप बाय स्टेप आपण बघत जाणार आहे. इट इन्व्हॉल्व्ह फ्युजन ऑफ 2 कंपॅटिबल गॅमेट्स ऑर सेक्स सेल्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. ठीक आहे. 2 कंपॅटिबल गॅमेट्स काय होणार आहे, त्यांचं फ्युजन होणार आहे. मग कुठे तयार होणार, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जो आहे स्टॅमेन, त्याच्यामध्ये काय आहे, एंथर आहे. एंथर मध्ये पोलंग्रेन तयार होणार. पोलंग्रेन नंतर मेल गॅमेटोफाइट तयार करणार, म्हणजे मेल गॅमेट्स तयार करणार. काय प्रोसेस आहे आपण हळूहळू पुढे बघत जाणार आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे गायनोशियम. गायनोशियमच्या बेसला काय आहे, ओव्हरी आहे. ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल आहे. ओव्ह्यूलच्या आतमध्ये एम्ब्रिओ सॅक आहे. आणि एम्ब्रिओ सॅकच्या आतमध्ये काय आहे, फिमेल गॅमेट आहे, दॅट इज एग सेल. ठीक आहे. तो फिमेल गॅमेट आहे. फर्टिलायझेशन होणार, जायगोट तयार होणार. ठीक आहे. ही सिंपल काय आहे, प्रोसेस आहे कशाची, सेक्शुअल रिप्रोडक्शनची. थोडक्यात काय, तर इथे 2 गॅमेट्स आहेत, एक मेल गॅमेट आणि एक फिमेल गॅमेट. ठीक आहे. पुढे जाणार आहे आपण. ऑल ऑर्गॅनिझम्स रीच टू द मॅच्युरिटी इन देअर लाईफ बिफोर दे कॅन रिप्रोड्यूस सेक्शुअली. ठीक आहे. इन प्लांट्स द एंड ऑफ जुवेनाइल और व्हेजिटेटिव्ह फेज
marks the beginning of the reproductive phase and can be seen easily in the higher plants at the time of flowering. ठीक आहे, ज्युएनाइल फेज मधनं कुठे शिफ्टिंग होते त्यांची, व्हेजिटेटिव्ह फेज मध्ये, व्हेजिटेटिव्ह फेज मधनं नंतर रिप्रोडक्टिव्ह फेज मध्ये. हायर प्लांट्सची लाईफ सायकल अशाच पद्धतीने चालणार आहे. ज्युएनाइल फेज मध्ये म्हणजे ज्युएनाइल फेज म्हणजे कोणती फेज, एखादं सीड लावलेलं आहे तुम्ही, छोटं रोपट तयार झालं सुरुवातीच्या काळामध्ये, ती झाली ज्युएनाइल फेज. ते ससेप्टेबल असतं एन्व्हायरमेंटला, इझिली किल होऊ शकतं, मरू शकतं ते. ठीक आहे, ज्युएनाइल फेज मधनं नंतर काही दिवस काय चालते त्याची, व्हेजिटेटिव्ह फेज चालते. व्हेजिटेटिव्ह फेज म्हणजे काय, त्याची स्टेमची लेंथ वाढते, ब्रांचेस येतात, खूप सारे लिप्स येतात. 2-3 वर्ष असं चालतं बऱ्याचशा प्लांट्स मध्ये.